नमस्कार. सह्याद्रीचा राखणदारच्या सखी सह्याद्रीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मी मोना कानेकर तुम्हाला घेऊन आली आहे अनामिका चहारे या ताईंकडे. तर बघूया अनामिका ताई कुठला पदार्थ आपल्याला करून दाखवणार आहे ते. तर या आहेत अनामिका ताई. नमस्कार अनामिका ताई. नमस्कार. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना कुठला पदार्थ करून दाखवणार आहात? मी आज गणपती बाप्पाला आवडणारी खोव्याची करंजी करून दाखवणार आहे. वाव, खूपच मस्त वाटत आहे हा पदार्थ. चला तर बघूया रेसिपी. तर ताई या पदार्थाला लागणारं साहित्य काय आहे? आता मी तुम्हाला सांगणार आहे की खोव्याची करंजी बनवायला आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते. चला तर या. खोव्याची करंजी बनवायसाठी लागणार आहे 1 वाटी मैदा, अर्धी वाटी रवा, 1 टेबलस्पून वेलची पूड, 1 वाटी ड्रायफ्रूट पावडर, 1 वाटी खोबरा किस, हाफ टेबलस्पून केसर, 2 वाटी पिठी साखर आणि 1 पाव खोवा. तर आपली सामग्री पाहून झालेली आहे. आता वळूया कृतीकडे. सगळ्यात आधी आपण करंजीसाठी लागणारी जे पाती असते त्याचं मिश्रण भिजवूया. त्याच्यासाठी 1 वाटी मैदा, त्यात अर्धी वाटी रवा आणि तेलाचं मोहन टाकायचं आहे आपल्याला. त्यात चांगलं तापलं की गॅस बंद करून घ्यायचा आणि आपण रवा आणि मैदा घेतला आहे त्याच्यावर गरम तेलाचं मोहन टाकायचं. मोहन टाकल्यानंतर आपल्याला मैदा आणि रवा त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून ते मळून घ्यायचं. टाकताना आपण थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. आता आपण मैदा आणि रव्याचा चांगला असा घट्ट मळून घेतलेला आहे आणि याला आपल्याला 10 मिनिटासाठी सेट होऊ द्यायचं आहे. तरच आपली करंजीची पाती छान जमेल. आता आपण करंजीसाठी लागणारं सारण बनवणार आहोत. त्यासाठी आपण सर्वप्रथम गॅस चालू करायचा आहे. कढई तापली की त्याच्यामध्ये खोवा टाकायचा आहे. खोवा टाकल्यानंतर त्याला मेल्ट होऊ द्यायचं. त्याला गरम होऊ द्यायचं खोव्याला छान. त्याचा रंग बदलेल थोड्या वेळाने. 2 मिनिट त्याला परतायचं आपल्याला. मंद आचेवर खोवा छान होऊ द्यायचा. आपण खोव्याला तूप सुटते. आपल्याला फिरवत राहायचं आहे. तो छान मऊसर झाला आहे. आता झालेला आहे. आपण खोवा छान परतून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण 1 वाटी खोबरा किस टाकायचा आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत ड्रायफ्रूट पावडर. ह्या ड्रायफ्रूटमध्ये आपण काजू आणि बदाम हे 2 इन्ग्रेडियंट घेतलेले आहे. आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे आहे. आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यासाठी की आपल्याला करंजी भरताना ते फुटायला नको. याच्यासाठी आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 1 चम्मच वेलची पूड, हाफ टीस्पून केसर. आता आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे. झालं. आता हे छान आपलं परतून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत. गॅसवरून खाली उतरवल्यावर आपल्याला त्यामध्ये पिठी साखर ॲड करायची आहे. तर आपल्याला ती थोडी थोडी टाकायची आहे. पूर्ण टाकायची नाही आहे. थोडी थोडी टाकून मिक्स करायची आहे. आपल्याला आपल्या चवीनुसार गोड आपण करू शकतो. आणि आता मिश्रण थंड व्हायसाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण. मिश्रण थंड व्हायसाठी आपण याला छान पसरवून घेऊया. आपलं सारण तयार झालं आहे करंजीचं. आता आपण करंजी कशी तयार करायची त्याच्याकडे वळूया. छोटीशी पोळी लाटून घ्यायची आहे. करंजीचा साचा घ्यायचा. आपण मैदा थोडा लावून घ्यायचा आहे जेणेकरून आपण जी पोळी याच्यावर ठेवणार आहोत ती चिपकली नाही पाहिजे. आपल्याला हे सारण करंजीच्या साच्यामध्ये आपल्याला छान असं थोडं प्रेस करून दाबून छान आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे. आपण थोडं कमी भरलं, करंजी सैल असली की करंजी फुटायची भीती असते. छान व्यवस्थित ते
दाबून भरायचा आहे, त्याच्या कडा अशा छान दाबून घ्यायच्या आहे आपल्याला. आणि एक्स्ट्रा जे वाचलेली मैदा आहे तो आपण असा काढून घ्यायचा आहे. ही झाली आहे आपली करंजी तयार. आपल्याला आता त्या तळण्यासाठी गॅसवर तेल तापायला ठेवायचं आहे. आपण तोपर्यंत आपण परत करंजा करून घेऊया तेल तापेपर्यंत. ताई, तुम्हाला आधीपासूनच स्वयंपाकाची आवड आहे? हो, मला आधीपासूनच स्वयंपाकाची आवड आहे. मी फॅशन डिझायनर आहे, माझं बुटीक आहे. तर त्याच्यामुळे थोडा वेळ खूप कमी मिळतो. म्हणजे नवीन नवीन पदार्थ करून पाहायला. आधी खूप बनवत राहायची, आता खूप वेळ कमी मिळतो, तर आता खूप कमी बनवण्यात येतात. तर तुमच्या मुलांना आणि तुमच्या मिस्टरांना तुमच्या हातचा कुठला पदार्थ आवडतो? त्यांना माझ्या हातचे सगळ्याच पदार्थ आवडतात. त्यांना माझ्या हातची पाटवडीची भाजी आवडते, बासुंदी, गोड पदार्थ. गोड पदार्थ जास्त आवडतात. तुमच्याकडे गणपती बसतो? हो, माझ्याकडे 5 दिवसासाठी गणपती बसतो. तेव्हा तुम्ही या करंज्या बनवत असाल ना? हो, बनवते. गणपतीच्या नैवेद्य गणपतीला आवडतात ना. ह्या सारणाचे आपण मोदक पण बनवू शकतो. अरे वा, छान. ह्या सारणापासून आपण खव्याचे मोदक पण बनवू शकतो. खूप सुंदर लागतात ते मोदक. खव्याचे मोदक, खव्याची करंजी, म्हणजे बाप्पा एकदम खुश. आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता आपण करंजी त्यामध्ये टाकायची आहे आणि छान मंद आचेवर आपल्याला ती करंजी तळून घ्यायची आहे. असं गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत बाकीच्या पण करंज्या तळून घ्यायच्या आहेत. सुंदर सोनेरी रंग आलेला आहे करंजीला. आपल्याला ती करंजी काढून घ्यायची आहे. तर आपल्या करंज्या बनवून तयार आहे आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवल्यानंतर आपण या करंज्या खाऊ शकतो. तर ताई, तुमचे खूप खूप मनापासून आभार. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना इतकी छान गणपतीला आवडणारी प्रसादाची रेसिपी करून दाखवली, त्याबद्दल मी तर धन्यवाद तुम्हालाच म्हणायला पाहिजे की तुम्ही मला एवढी छान संधी दिली. असं की सह्याद्रीला थँक्स म्हणायला पाहिजे की तुम्ही एवढी छान. माझी खूप इच्छा होती एकदा असं काहीतरी करायची आणि ती संधी तुम्ही मला दिली, याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तर या होत्या अनामिका ताई, ज्यांनी आपल्या बरोबर गणपती बाप्पाला आवडणारी अशी खव्याची करंजी आपल्याला करून दाखवली. आणि तुम्हाला सांगते, खूपच अप्रतिम अशी करंजी झाली होती. तुम्ही सुद्धा करून बघा आणि आम्हाला नक्की कळवा तुमची करंजी कशी झाली ते. असे छान छान व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी आणत राहू आणि तुम्ही बघत राहा सह्याद्रीचा राखणदार. नमस्कार.